रस्त्याखालील गटर्समधील सांडपाणी सरस्वती टॉकीज परिसरात पसरत होतं। त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली। आज सकाळपासून दुरुस्तीचं काम सुरू झालं। त्यासाठी रंकाळा वेस ते तटाकडील तालमीकडे जाणारा रस्ता उकरण्यात आला। या रस्त्याखाली असलेल्या चेंबरमधून आज दिवसभरात चक्क 2 ट्रॉली प्लास्टिकच्या बॉटल्स काढण्यात आल्या। नागरिकांच्या बेपरवाईमुळे गटर्स आणि ड्रेनेज लाईन तुंबत असून त्याची स्वच्छता करताना सफाई कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे। बिंडोक आणि बेशिस्त माणसांमुळे काय होतं याचं प्रत्यंतर आज कोल्हापुरात दिसून आलं। रंकाळा वेश ते तटाकडील तालीमपर्यंतचा रस्ता आज महापालिकेनं उकरला आणि रस्त्याखालच्या पाईपलाईन आणि चेंबरमधून चक्क 2 ट्रॉली भरतील इतक्या प्लास्टिक बॉटल्स काढण्यात आल्या। वास्तविक प्लास्टिकचे दुष्परिणाम आता सर्वांना माहीत आहेत, पण तरीही अनेक बेशिस्त लोक पाणी पिऊन झाल्यावर रिकाम्या बॉटल्स कुठेही फेकून देतात। त्यामुळेच गटर्स तुंबतात। त्याहून गंभीर बाब म्हणजे ड्रेनेज पाईपलाईनमध्ये सुद्धा हल्ली अशा प्लास्टिक बॉटल्स सापडतात। माणसं किती बेशिस्त आणि बेजबाबदारपणे वागतात याचे हे उदाहरण आहे। आज दिवसभर महापालिकेचे सफाई कर्मचारी उकरलेल्या रस्त्याखालून प्लास्टिकच्या बॉटलचा ढीग उपसत होते। गेले 2 दिवस रंकाळा वेश ते तटाकडील तालीम रस्त्यावर MSCBच्या कार्यालयासमोरील रहिवाशांच्या दारात गटर्समधील तुंबलेलं सांडपाणी येत होतं। त्यामुळे या रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार केली। नगरसेविका मंगल साळुंखे यांच्यासह ऋतुराज क्षीरसागर, विशाल शिराळे यांनी आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून लिकेज शोधण्याच्या कामाला सुरुवात केली। 2 ठिकाणी रस्ता उकरल्यानंतर गटर्समध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा ढीग दिसून आला। सुमारे 2 ट्रॉली भरतील इतक्या प्लास्टिकच्या बॉटल्स या गटर्समधून बाहेर काढल्या। त्यातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले।